यस वसंतरावचे डायरेक्टर वासा जे मधुर विचारांनी चालताना आपल्याला जमते आहेच असे माननीय आमदार इंद्रनील भाऊ नाईक यांचं सुद्धा स्वागत दिलीप जाधव साहेब आसमोर विनंती करू पूर्व संमेलनाध्यक्ष राठोड साहेब यांचं सुद्धा स्वागत दीनबंधू सामाजिक संस्थेचे संचालक जे वॉटरमॅन म्हणून विदर्भात महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे असे नितीनदादा सरदार यांचंही स्वागत एससी एसटी बीजेएनटी आणि ओबीसीच्या आरक्षणासाठी पायाला भिंगरी बांधून पूर्ण भारतभर भ्रमण करणारे लढाई देणारे अरुणजी गाडे साहेब यांचंही स्वागत दिलीप जाधव साहेब करतील जिल्हाधिकारी बी के नाईक साहेब यांच्या समाजामध्ये फार मोठे योगदान असतं मधून देखील स्वागत दिलीप जाधव यांनी आसमोर विनंती करू संमेलन अध्यक्ष डॉक्टर प्रकाश राठोड यांनी सहचर्याने पत्नी सविताताई प्रकाश राठोड यांनी स्वागत दिलीप जाधव यांनी आसमोर विनंती करू जिल्हा परिषद सभापती यदुर स्वागत सविताबाई केडकर आसमोर विनंती सविताबाई प्रकाश राठोड भानुलाई जाधव स्वागत केले आसमोर विनंती मुख्य मार्गदर्शक लामानायक यांचं स्वागत दिलीप गायकवाड आसमोर विनंती करू लामानायक म्हणजे नवल किशोर राठोड साहेब स्वच्छंद चव्हाण साहेब IRS विभागीय उपायुक्त GST विभाग नागपूर यांचं सुद्धा दिलीप स्वागत करिए फुले आंबेडकरवादी ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माणिकराव खोब्रागडे यांना विनंती आहे की त्यांनी या मंचावर आपला आसन ग्रहण करावे एकूण स्वागत दिलीप गायकवाड आसमोर विनंती करू या या साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक पत्रकार मनोहर चव्हाण यांना विनंती आहे की त्यांनी या मंचावर यावं वसंतवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि आजचे बीज भाषक मानव यांचे स्वागत दिलीप जाधव साहेब त्यांना विनंती करतो
नागपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस माननीय दिलीपजी पंतुले साहेब इथे आलेले आहेत, त्यांचेही स्वागत जाधव साहेब करतील मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर सुषमाताई पंतुले मॅडम यांचं स्वागत. फुले आंबेडकरवादी ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माणिकराव कोकाटे यांचे स्वागत दिलीप जाधव साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माजी सभापती सुभाषभाऊ राठोड इंदुरी स्वागत दिलीप भैया आसमोद. वाशीबाई कारभारे इंदुरी स्वागत दिलीप भैया आसमोद. महाराष्ट्र भवन राठोड साहेब यांचं स्वागत दिलीप भाऊ जाधव करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय नारायण चव्हाण मुख्य संयोजक डॉक्टर विजय जाधव साहेब यांचं स्वागत दिलीप भैया असं विनंती करू. दिलीप भैया असं विनंती करू. विनंती करू. उत्तम चव्हाण भाऊ एवढी सुधाकर भाऊ चव्हाण एकूण स्वागत दिलीप भैया असं विनंती करू. एवढी देखो एवढी विशाल भाऊ पवार संमेलनाचे गोरबजारा साहित्य संघाचे महासचिव आणि साहित्य संमेलनासाठी धडपड करणारे पत्रकार मनोहर चव्हाण यांचं देखील स्वागताध्यक्ष दिलीप जाधव साहेब करतील आणि मुख्य आयोजक पत्रकार मनोहर चव्हाण हे स्वागताध्यक्ष दिलीप जाधव यांचं स्वागत करतील. चव्हाण यांचं स्वागत करिए. स्वागत आते हा त्यांचा अधिकार आहे. कोण अधिकार अधिकार तू त्याचे अधिकार बदलायचे आणि पत्रकार मनोहर चव्हाण हे विनंतीचं दिलीप साहेब विनंती भानुताई साहेब विनंती करूँ कि वो सावित्रीबाई राठोड येथून स्वागत करेंगे. भानुताई जाधव विनंती करूँ कि वो अकोला जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड येथून स्वागत करेंगे. आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या समाजाची काशी पोहरादेवी स्थित आहे. त्या जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होणं म्हणजे कपिलाषष्ठीचा योग आहे. त्याचमुळे आज जो ह्या ग्रंथासाठी सारस्वतांचा मेळा जमलेला म्हणतो, प्रकाशाशिवाय अंधार कसा जाणार, औषधाशिवाय रोग कसा जाणार, प्रेमाशिवाय कलह कसा जाणार आणि ग्रंथाशिवाय ज्ञान कसं मिळणार. आज या कार्यक्रमाला ज्या अभिमानाने सांगू इच्छितो की महाराष्ट्राला लाभलेलं सर्वकाळ मुख्यमंत्रीपद उपभोगणारे
अशा विचारांची गरज आहे ते विचार देण्यासाठी सर्व साहित्यिक एकत्रित आले त्यांचे सुद्धा आभार आणि पुढील कार्यक्रमाची रूपरेषा आमचे सहकारी रामासर डॉक्टर त्यांना विनंती करतो. आपण वाटचाल करण्याचा हे साहित्य संमेलन उद्घाटक जे वाशिममध्ये पहिलं साहित्य संमेलन दिलं होतो और उद्घाटक माननीय मौलानाजी नाईक साहेब व्यक्ति लोकनेते मौलानाजी नाईक. आज महाराष्ट्र में छोड़ी मला भारत में नाईक साहेब आदेश अवैज्ञानिक असं ते म्हणजे बिरबोली आता आदरणीय स्थान मौलानाजी नाईक साहेब आपले श्री करायचे हम खूप प्रयत्न केले की नाईक साहेब आज चालू आम्ही स्वतः आम्हाला इंद्राणी नाईक सुद्धा स्वतः प्रयत्न केले की 10 मिनिटे सरता होईना पण समाजावर कार्यक्रमचं बापू होतं जायचं होतं पण प्रकृती साथ दे काढली ती हो त्यांना की तिथं मार होती मार वडी ती તમારો આમદાર જે સર્વ આમદાર ઉદ્ઘાટન કર્યું કારણ પહેલો સાહિત્ય સંમેલન ઉદ્ઘાટન જે हो किती ते आणि साहित्य संमेलन भारतीय यशस्वी होतो. आज तिसरे साहित्य संमेलन उद्घाटन आपण लोकप्रिय आमदार त्यांनाही फोन करो तुम्हाला पोरीनं होकार दे वाढो तुम्हाला कृषी कार्यक्रम नाव वाढो आपण स्टोरी तो विविध जाती धर्म कार्यक्रम हजेरी लगाय वाढो पण प्रचार आणि प्रसार कमी करे वाढो आपल्याकडे जे आमदार माननीय इंद्रजी नाईक साहेब माननीय इंद्रजी नाईक साहेब आणि मंचांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून जे मुख्य उद्घाटक आज आपण लोकनेता मनोहररावजी नाईक साहेब बोलून सदिच्छा पत्र हे संमेलन सर्व आयोजक प्राध्यापक नरेश चव्हाण यांना विनंती करूचू की वो पत्र सदिच्छा पत्र वाचक आता करेल. शुभेच्छा पत्र देता आदरणीय सन्माननीय मनोहररावजी नाईक आपल्या सर्वांना शुभेच्छा पत्र पाठवत आहेत. वाशिम येथे संपन्न होणाऱ्या तिसरे गोर बंजारा साहित्य संमेलनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. साहित्य हा समाज संस्कृतीचा आरसा आहे. अनंत मानवी मूल्य जोपासणारी बंजारा संस्कृतीच्या संक्रमणासाठी लोकगीताऐवजी दुसरे साधन उपलब्ध नव्हते पण बंजारा साहित्यिक मंडळीने आपल्या जबाबदारीने ओळखून मोठ्या प्रमाणात लिखित साहित्य निर्माण केले आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. सदर बंजारा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून बंजारा साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेस बळ आणि वेग मिळो हीच सेवालाल महाराज चरणी प्रार्थना. परत बंजारा साहित्य आणि संस्कृतीला संजीवनी बहाल करणाऱ्या साहित्य यज्ञास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आदरणीय सन्माननीय मनोहरजी नाईक माजी मंत्री यांनी आणि दीपंकर करणारा संबंध असतो. म्हणून आपल्या साहित्य संमेलनाचा अचूक आढावा जीवन संमेलन हेच असते. सद्विवेक होणारा स्वभावच निखळ माणूस होतो आणि समन्यायी साहित्यिकही होतो. विचार न करणारे चुकीचाच विचार करणारे चुकीचा विचार पवित्र मानणारे सुविचार करणारे आणि सुविचाराला विरोध करणारे असे 5 प्रकारचे स्वभावच समाजात आणि साहित्यातही असतात. आपण मात्र सर्वांच्याच समान ऐहिक हित संबंधाचा सुविचार करणारे सोबती आहोत आणि साहित्यिकही आहोत. संविधानाच्या खांद्यावर बसून आपण उजेडात आलो आणि माणुसकीच्या मारेकऱ्यांशी आपलं निर्णायक युद्ध सुरू झालं. डप्प होऊन एका ठिकाणी न थांबता नवनव्यानं सुव्यवस्था होते त्या प्रक्रियेला संस्कृती म्हटलं जातं आणि समाजात कुव्यवस्था निर्माण करणाऱ्या मूलतत्वगामी प्रक्रियेला विकृती म्हटलं जातं. या विकृतीला संस्कृती
कोणतीही जात धर्म वर्ग वर्ण वा कोणता गटही नाही. मी फक्त आणि फक्त भारतीय आहे हेच बॅनर आपल्या संमेलनाच्या हातात असतं. सर्व समदुःखींची आणि समध्येयांची एकजूट, समदुःखींची आणि समध्येयांची एकजूट हेच आपल्या संमेलनाचं सर्जनशील ध्येय विधान असतं. संमेलनाध्यक्ष प्रकाश राठोड आणि संमेलनात सहभागी झालेले सर्वच प्रज्ञावंत या संमेलनाचं पूर्ण क्रांती हेच भाषांतर करतील ही खात्री मला आहे. संमेलनाला सदिच्छा, हार्दिक सदिच्छा. डॉक्टर यशवंत मनोहर. धन्यवाद सर. संमेलन अध्यक्षाच्या नावाने हे संमेलन दीर्घकाळ ओळखल्या जातं. असे संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर प्रकाश राठोड साहेब यांचा शॉल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन आजचे उद्घाटन आजचे प्रमुख अतिथी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धर्मेंद्र पूजा इकडे बघ. धर्मेंद्र हां ओके. गौर बंजारा साहित्य संघ भारत द्वारा आयोजित तिसरे अखिल भारतीय गौर बंजारा साहित्य संमेलन वाशिम. संमेलनाध्यक्ष डॉक्टर प्रकाश राठोड यांना मानपत्र. सन्माननीय डॉक्टर प्रकाश राठोड सर, सप्रेम जय शिवालाल सर. गौर बंजारा साहित्य संघ द्वारा आयोजित यंदाच्या तिसरे अखिल भारतीय गौर बंजारा साहित्य संमेलनाचे आपण अध्यक्ष आहात सर. तमाम बंजारा बांधवांसाठी आणि साहित्यावर, समतेवर, संवेदनध्येयी जीवनावर मनपूर्वक प्रेम करणाऱ्या सर्व चोखंदळ वाचकांसाठी ही अत्यंत गौरवाची बाब आहे सर. आपण संविधानाचे अभ्यासक आहात, आपण क्रांती परंपरेचे लेखक आहात, विचारवंतही आहात आणि ओघवत्या शैलीचे वक्तेही आहात. आपले लेखन आणि आपले वक्तृत्व हे जीवननिष्ठच आहे. जीवनवाद हेच आपल्या लेखनाचे तात्विक अधिष्ठान आहे. म्हणून जीवनाला कुरूप करणाऱ्या प्रतिक्रांतीच्या छावण्यावर आणि त्यांच्या आविष्कारावर आपण निर्दयपणे प्रहार करता सर. आपण तत्वनिष्ठ आहात आणि आपल्या व्यक्तिमत्वात तत्व आणि व्यवहार, तत्व आणि साहित्य, तत्व आणि लौकिक जीवन यात कुठेही अंतर्विरोध दिसत नाही. आपली जीवनदृष्टी ही निखळ मानवतावादीच आहे. माणसाचे सर्व कल्याण तत्वनिष्ठ आहात. आपल्या लेखनात आणि आपल्या व्यक्तिमत्वात तत्व आणि व्यवहार, तत्व आणि साहित्य, तत्व आणि आपले लौकिक जीवन यात कुठेही अंतर्विरोध दिसत नाही. आपली जीवनदृष्टी ही निखळ मानवतावादीच आहे. माणूस आणि माणसाचे सर्व कल्याण हाच आपल्या लेखनाचा अंतस्वर आहे, राहिला आहे. त्यामुळे जात, धर्म, अध्यात्म, वर्ग, वर्ण या लहान लहान अस्मितांच्या अतीत झेप घेऊन विशुद्ध भारतीयत्वाची आपण कास धरता सर. आपण सूर्यकुळाचे प्रतिभावंत आहात. आपली प्रतिभा ही सूर्यप्रतिभाच आहे. भारतीय समाज सूर्यसन्मुख व्हावा, समन्यायी आणि समध्येयी व्हावा या उदात्त आणि व्यापक हेतूने आपण इहवादी जाणीवेचे लेखन करता. इहवाद, बुद्धिप्रामाण्यवाद आणि विज्ञानवाद याचे फ्युजन हेच आपले साहित्याचे व्हिजन झाले आहे. हे व्हिजन सत्याचे सौंदर्य आणि सौंदर्याचे सत्य अत्यंत समर्थपणे अभिव्यक्त करणारी आहे. ही अभिव्यक्ती अधिकाधिक तत्वनिष्ठ, पिढदान आणि प्रखर होत जावो या सदिच्छेसह आम्ही हे मानपत्र आज दिनांक 28 मे 2022 रोजी वाशिम येथे आपल्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या तिसरे अखिल भारतीय गौर बंजारा साहित्य संमेलनात आपणास सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत. धन्यवाद. जय शिवालाल. शेखर महाराज यांच्या व्यस्ततेमुळे
संजय महाराज इथे आलेले आहेत, स्वागत करीन. के म्हणजे बरोबर बीज भाषण अतिशय महत्त्वपूर्ण. या साहित्य संमेलनेर बीज भाषणेर भूमिका डॉक्टर गणपत राठोड साहेब जे वसंतवादी साहित्य संमेलनेर संमेलनाध्यक्ष व ये साहित्य संमेलनेर बीज भाषण करिय आज मग गणपत बिया राठोड येऊन विनंती करूच. समोर भेटेचे पूर्ण मार भाई बहिणांना जय सेवालाल. मग समोर देखरूचू असे वाटरूच की खूप थकेच होता. मग अब तो कार्यक्रम सुरुवात हे रहीच न थकता 4 बातें सांभळो साहित्य संमेलन में थोड़ा चिंतन 4 बातें सामळून घर जाओ. गोरबंजारा साहित्य संघ द्वारा आयोजित तीसरा बंजारा सम्मेलन. इस सम्मेलन के सम्मेलन अध्यक्ष डॉक्टर प्रकाश जी राठौड़, इस उद्घाटन समारंभ के अध्यक्ष युवा आमदार इंद्रजीत जी नाईक, काही लोग टीका की दे, आलोचना की दे, पण मनोहर भाऊ ने रो काम छोड़े कोणी. वो सतत काम करते रहे, मने माहिती की दे आणि एक आजचो संमेलनात आता साजरी भेरवच कारण मनोहर भाऊना आता मने माहिती बनानं अभिनंदन करूँ. एक हिंदी कवि कच मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, आग कहीं भी हो लेकिन वह आग जलनी चाहिए, जलनी चाहिए. गोरमाटी युकेरे मने माई काम करेर संकल्प प्रतिज्ञा गरज. लोक काही किए आपण समाज काही किए नाम रकाडे, मानपाने सर्व नाम रकाडे आणि आपण संमेलन किंवा इतर कार्यक्रम पूर्ण काढ्या. असो जर नकारात्मक विचार आपण जर केले तो पुढचो कार्यक्रम सक्सेस हे सकेन. आणि कारण हंगामा करेबाळ करते रे काम चालतो रे. हंगामा करीती कणाई पुढचो काम साध्य भे सके. संत सेवालाल चित्रपट कतरा लोक देते मारा समोर जे भेटे सको. संत सेवालाल गोरमाटो प्रसिद्ध चित्रपट वो पिक्चरे में भीमा नायकर भूमिका करमेलो छूं. एक साहित्यिक आणि एक अभिनेता कर मत समोर उभो रेमोलो छूं. आणि कारण 4 बातें आज साहित्य संमेलन एक भूमिका रखाडे सारू काही विचार आता तमारा समोर आवाळो छ. ये विचार रखाडे सारू आज तमारा समोर प्रस्तुत कई बातें रखाड़ो. अब प्रश्न मेरे सामने है कि साहित्य सम्मेलन की क्या जरूरत है. साहित्य सम्मेलन की क्या जरूरत है. मेरा कहना साहित्य सम्मेलन के माध्यम से नए साहित्यिक बनेंगे, नए विचारों का निर्माण होगा. नए विचारों की इतनी जरूरत है. विचारों की बिना प्रगति नहीं, ज्ञान की बिना प्रगति नहीं. आज आपण अपने समाज में देखा सा आपण बंजारा समाज को तो साहित्य एक परंपरा रो एक आपण समाज. बंजारा गीत, बंजारा संस्कृति, बंजारा धाटी वो माहिती साहित्य निर्मिती ही मिली. तो साहित्य संमेलन माहिती एक अच्छे साहित्यिक समोर आणू. 1 मिनिट काल प्रवासे में गळो थोड़ा खराब हेगो छो. आज अपने बंजारा समाज में संस्कृति, गीत, इतिहास काही मर्यादित साहित्य तयार हेमेलो. समोर जे साहित्यिक भेटेच ये डपडावाळ्यानं उपन्यास कत्राच जेना आपण कादंबरिकाचा, कहाणिकाचा, निबंधकाचा, नाटकाचा
हिंदीरो एक साहित्यकार मोटो उपन्यासकार प्रेमचंद वोमय ये खेतेम काम करे वाला मजदूर छ, छोटे छोटे किसान छ, मिलेम काम करे वाला मजदूर छ। तो मना ये वाटा छ समोर जर साहित्यिक बेटे हेणो तमारे साहित्यकार जे नायक नायिका छ गोरमाटी पात्र रेणो, गोरमाटी स्त्री आणि पुरुषरो पात्र रेणो, मनेरो दुःखेरो चित्रण रेणो, मनेरो परिश्रमेरो चित्रण रेणो। बहुत बार हम देखते हैं कि छोटे छोटे साहित्यिक खुद को अंतर्राष्ट्रीय साहित्यिक के रूप में संबोधित करते हैं, बिल्कुल गलत है। अभी हमारा बंजारा लोगों का साहित्य पनपा नहीं है, भविष्य में पनपेगा। मैं इस साहित्य सम्मेलन के माध्यम गोरमाटी समाज महाराष्ट्र तेलंगाना आणि कर्नाटक सारखो फरवू છું बंजारा समाज में वाचन संस्कृति के भी साहेब वाचन संस्कृति बिल्कुल છે। वाचनेर गोड़ी लगाओ, तमारे प्रत्येक घरे में बाल बच्चा रे हाथे मोबाइल छ। गोरमाटी समाज रे घरे में जर मोबाइल जर देखते रहे तो पीढ़ी बर्बाद हो जाए। मोबाइल रे जाकर हाथे पुस्तक दो। दलित समाज रे साहित्य में प्रत्येक मन के आता नहीं दीदी पुस्तक पुस्तकालय में ले जाओ, दीदी पुस्तक, एक हाथे माटी दूसरे हाथे पुस्तक। वाचा तो बचा, अपन पीढ़ी एक प्रगति पर जाए, न वाचा तो कहीं सी। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने देखो 18 घंटा वाचन करते थे, एक बुद्धिमान मन क्या है चले गो अपने गोरमाटी में काना हेणो भविष्य घडार हेणो बाल बच्चा रो भविष्य उज्जवल कर रहे हो तो पुस्तक वाचनो गरजेरो छ। शोकांतिका ही छ साहित्य संमेलन माहिती 20 पुस्तके खरेदी कोई करेली। समोर बेटे जे मारे भाई बहने मारे विनंती छ कि जातोना 2-2 पुस्तक घरे में ले जाओ, बाल बच्चा ने वाचन शिकाओ, वाचन प्रेरणा दो। रात दिन मोबाइल मुंडी घालवे छ आणि पिढी बनेर बर्बाद થઈ છે થોડી તમે આવો કઈ पिढी बर्बाद करे सारू तुम याडी बाप छो। ये रे सारू मारे विनंती छ कि प्रत्येक जना ये साहित्य संमेलन माहिती पुस्तक ले जाओ आणि विचार ज्ञानेरो काही आत्मसात करता हो काही देखो वजे डपडा वाजेला। मार विनंती छ नहीं तो जिंदगी पर अपन डपराज बजाते बैठ रहे हैं। मारो तीसरा मुद्दा छ भजन मंडली, फक्त 5 मुद्दा 5-6 मुद्दा। तांडे तांडे भजन मंडली छ विदर्भ में खूब प्रमाण से भजन मंडली रो। भजन मंडली उद्देश काही छ कि तांडेम जाओ, उद्बोधन करो आणि आपण पिढी सदारो, ओमेती शिक्षणारो प्रसार करो, हुंडारो विरोध करो, अंधश्रद्धा दूर करो। ये आजचे विचार भजने माहिती लोकूर समोर जाणो गरजेरो छ। मग अनेक भजनी मंडळी भेटन जाऊन आणि कार्यक्रम देखू छु एकमेकांना भांगतेरच। ही भजन मंडळी समोर येणं काही तुई चढावचं भूवरून उत्तर द्यायचं एक पण विचार उद्बोधन करे सरिको काही समाजन दे सरको एक सुधा विचार भजन मंडळी माहिती आहे नी। ये हमारे समाज एक प्रकार शोकांतिका छ, ये बंद करन ताणी आजचो विचार तम समाजन फैलारो प्रयत्न करो ही मार कळकळीर विनंती छे। संस्कृती पर बोलू छू आपण याडी भेने आता बेटीच बंजारा संस्कृति महान, मेरी संस्कृति मेरा अभिमान। मार संस्कृति आतली मोठ छ, एक ऐतिहासिक खूब मोटी परंपरा छ। अपनी संस्कृति रो सुरक्षा करो, आपण गीतेर सुरक्षा करो, अपने लोक नृत्य रक्षा करो, होली रक्षा करो, दिवाली रक्षा करो, तीजे रक्षा करो। अपनी संस्कृति बोली भाषा एरो रक्षा करे तो अपन जीवन रहा आणि वची 50 वर्षे रे बादे में अपन संस्कृति काही येती वो भी लोक समोर आव जाए। इंद्रनील भाऊ राजकीय सहभागाबद्दल मैं एक आता मुद्दा मांडलो छू। गोरमाटी समाज में राजकीय सहभाग विषय पण 17 संमेलन 17 में वो पण विस्तारित बता चर्चा है। इंद्रनील भाऊ
एक राजकीय सहभाग समाजरे उत्थाने सारू प्रगति सारू कतरी आवश्यक छ ये पर चर्चा ये सम्मेलનમાં हेणो आवश्यक छ। आज बंजारा समाजर प्रगति राजकीय सहभागी विना कोणी हेवा एમાં વિચારવંત ઉચ્ચ શિક્ષિત લોક સમોર આવો ગરજેરો છે સમાજને પ્રબોધન ગરજ છે સમાજ એક હેણો ગરજેર છે। आज आपण छोटा छोटा आज समस्या अतरी मोठ થઈ ગયો ભાऊ મારા કાર્યકર્તા છે काही कार्यकर्ता काँग्रेसचे छ बीजेपी छ शिवसेना छ अन्य पक्षेर छ 7-8 कार्यकर्ता छ निवडणुकेरे काळेમાં ये एकत्र आवे छ आणि गोरमाटी मतदान तमने मळे અને 10 बकरा दो 10 बक्स दारू दो ही समिती मोठ शोकांतिका तांडेम छ। बोटी आणि दारू ते આપણે समाजरो विकास कोण भे सकतो तो तांडे में कोई नेतागण जे हमारो तांडेरो उद्धार करिए आशे लोगों तम मत दो जे तांडे में समस्या दूर करिए जे तांडे में लाइटेर व्यवस्था दूर करिए जे शिक्षण सारू प्रयत्न करे जे तांडेरे विकास सारू जे काही काम कर सकता असे मतदान दो आणि ये पण तमने आज जागृत होणं महत्त्वाचं छ। मग शेवटे एक दी मुद्दा अंधश्रद्धा अनेक वर्षे ते आपण समाजेમાં अंधश्रद्धा अतरी छ अंधश्रद्धा कणा दूर हेवा दीम मिनिट में जास्त बोलছো कारण ये दीम मिनिट अंधश्रद्धा आज जना दी बकरा काटते थे घरे घरे में आज 4-4 बकरा काटवे छ। हजारों वर्षे पूर्वी आपण रक्षा आपण गावडी बळदे रक्षा जगदंबा मर्यामायाडी करत करून आपण 1500 वर्षे पूर्वी बकरा काटते थे आज काही करत छ। आज एक घरे में 5-5-6 बकरा काटच आणि बाल बच्चा पगे में चप्पल छे बाल बच्चा ने शाळे जान बैग छे येरो थारो छ आणि ई बकरा काटेर अंधश्रद्धा ई दूर करनो काळेर गरज छ गोरेश्वर आपनो विकास कोणी हे सकतो। तो ये वाचनालय है वो राजकीय है वो अनेक विषय पर ये साहित्य सम्मेलन में माहिती विचार आहे आणि ये विचारेरो एक शब्देरो तम थोड़ा सा चिंतन करो ही मार विनंती छ। म्हजी मन 2-3 मुद्दा पर बोले रही ते पण चिठ्ठी अवघी छ काही हरकत छी वेळ खूप हेगो छ। तो जय शिवालाल धन्यवाद। मान्यवरील विनंती छ बरेच मंडळींना भूक लागली छ थोडक्यात आपण बोलेन जाय ह्या चारही सत्कार मूर्तींचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो। तर प्रथमतः संमेलनाध्यक्ष सुद्धा त्यांना सहकार्य करतील। चव्हाण IRS विभागीय उपायुक्त GST विभाग नागपूर हे आपल्या वडिलांच्या पाऊलखुणांवर वडीलसुद्धा CO असतं वेगळं असं काहीतरी आपण निर्माण करावं आणि समाजाला एक प्रकाश द्यावा म्हणून सन्माननीय श्री स्वच्छंदजी चव्हाण यांचा सत्कार सन्माननीय आमदार साहेब इंद्रनील भाऊ नाईक करते। स्वागतपर त्यांना स्मृतिचिन्ह यांनी सर्वोत्कृष्ट अभियंता म्हणून आपली कामगिरी बजावलेली आहे तरी त्यांचा सत्कार आदरणीय सन्माननीय प्रमुख अतिथी संमेलन अध्यक्ष करतील अशी मी त्यांना बबनजी राठोड लाभलेला आहे सन्माननीय सुधाकरजी चव्हाण यांचं। यानंतर सन्माननीय आदरणीय कृष्ण यांनी ह्या संमेलनाकरिता सर्व व्यवस्थापनाकडे लक्ष देऊन त्यांचंसुद्धा स्वागत नेहमी सक्रिय असं व्यक्तिमत्व। नाही त्याचा प्रकाशच सगळ्याकडे प्रकाशित होतो। काही व्यक्तिमत्व अशी असतात की त्या स्वयंप्रकाशित होऊन दुसऱ्याला सुद्धा प्रकाश देण्याच्या वाटा त्यांनी सन्माननीय स्वच्छंदजी चव्हाण यांनी आम्हा युवकांना
मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. नावाच्या एका ऑथरनी लिहिली आहे. त्यांना मॅन बुकर प्राईज मिळाला आहे. फारच प्रतिष्ठित हा अवॉर्ड असतो. तर आता बसल्या बसल्या मी सगळ्यांचे विचार ऐकत होतो तर माझ्या मनात तेच आलं की कधी एक बंजारा साहित्यिक हा मॅन बुकर जिंकू शकेल जागतिक स्तरावर आणि त्याचं एक चांगलं पाया इथे बांधला जातो आहे, एक चांगलं फाउंडेशन इथे होतो आहे आणि माझ्या शुभेच्छा सगळ्या आयोजक मंडळाला. शिवाय आजचा दिवस अजूनही स्पेशल आहे कारण हा 9 वर्षाची गव्हर्मेंट सर्व्हिस झाली आहे माझी. आधी मी केंद्र पोलीसला होतो ACP म्हणून, मग भारतीय राजस्व सेवेत पदार्पण केलं, उपायुक्त म्हणून आता कार्यरत आहे. तर पहिल्यांदा 9 वर्षात कुठल्या समारंभात किंवा कुठल्या प्रोग्राममध्ये मी माझे वडील जे आहेत, जे माझे प्रेरणास्रोत पण आहेत, श्रीमान उत्तमराव चव्हाण, रिटायर्ड CEO जिल्हा परिषद, त्यांच्यासोबत डायस शेअर करतो आहे. बाबाही इथे माझ्यासोबतच उपस्थित आहेत. तर फार असं भावूक करणारं, फार असं मिक्स्ड असा हा इमोशन आहे आणि त्याच्यात सगळे आपले भावकीचे लोक, सगळे आपले मित्र, माझे काही परिवारचे लोक पण उर्दीवरून इथे खास आले आहेत, माझे मामा बिरबल राठोड. तर मला फार आनंद होतो आहे. फार असं असे प्रोग्राम्स अजून व्हायला पाहिजेत, सगळ्या साहित्यिकांना असंच वाव मिळाला पाहिजे. आमचे मार्गदर्शक इंद्रनील दादा असंच आमचं सहकार्य करतील अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि माझी इच्छा होती सगळ्या विद्यार्थ्यांशी बोलायची इथे आज, पण जरा वेळेचं बंधन आहे. पण पुन्हा कधी आपण सगळ्या विद्यार्थ्यांशी एक वेगळं काहीतरी एक प्रोग्राम ठेवूयात, जेव्हा मला सगळ्या विद्यार्थ्यांशी बोलता येईल, त्यांचे प्रश्न घेता येतील. आणि असं म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो आणि आयोजकांकडनं आणि मान्यवरांकडनं अनुमती घेतो की मला नागपूरकडे वाटचाल करायची अनुमती द्यावी. धन्यवाद. जय सेवालाल. थोडासा आपला एक प्रकाशन सोहळा आहे आणि वाशिम शहरामध्ये 3रे अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनाचं या संघटनेने आयोजन केलं. या संघटनेचे या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष प्राचार्य प्रकाशजी राठोड, खास करून आज आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या सर्वांचे महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय मनोहर नाईक साहेब हे येणार होते, पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. त्यांच्या जागी त्यांचे सुपुत्र आणि आपल्या बंजारा समाजाचे तरुण तडफदार लोकप्रिय आमदार आदरणीय इंद्रजीतजी नाईक साहेब, आजच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे राठोड साहेब, BK राठोड साहेब, संजय महाराज, खास करून नागपूरहून आलेले आपले राष्ट्रवादीचे नेते दिलीप भाऊ आणि मंचकावर बसलेली सर्व विविध पदाधिकारी, सर्व संघटनेचे पदाधिकारी, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, ते मुख्य आयोजक अहोरात्र 3-4 महिन्यापासून फिरत आहे ते मनोहरजी चव्हाण, नामा बंजारा, विश्वासजी आणि सर्व या संघटनेचे ज्यांनी या वाशिम शहरामध्ये आयोजन केलं ते त्यांचे सर्व पदाधिकारी, या कार्यक्रमासाठी आलेले सर्व माझे वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माझ्या भगिनी आणि माझे सर्व पत्रकार बांधव, खास करताना मग मनी माहिती अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन सर्व संयोजक संपूर्ण भारतीय माहीर मंदिर मनी माहिती अभिनंदन करूँ, मनपूर्वक स्वागत करूँ कि तुम वाशमी में 3रो अखिल भारतीय अधिवेशन लीधे आणि हमार बंजारा समाजेर वाशिम शहरेर शान बढ़ाए और बदल तमार सदरेर पदाधिकारी मनपूर्वक अभिनंदन, मनपूर्वक तुम्हें शुभेच्छा. खास करताना मनोहर चव्हाण भी है, प्रकाश राठोड साहेब भी है आणि मध्ये सदर सहकारी भी है, नामा बंजारा भी है, आपणो विश्वास भी है आणि सदर वो हमारे कुंभीर आपणो राठोड, हे सदर लोक खूप मेहनत इथे की बा कधीतरी आपले बंजारा समाजाने साहित्य माहिती कधीतरी एक दिशा दखायला काम करायचं आणि अनेक माहिती आपले बंजारा समाजेनं दिशा देखाडताना अनेक बंजारा समाजे नवीन पीढ़ी भी है और दिशा देतानी आगे काम करे सारू ये जे कार्यक्रम लीधे और बदल मने माहिती मैं अभिनंदन करूँ, स्वागत करूँ. कारण हमारा आमदार साहेब दुसरे कार्यक्रम जाहीर
मग आखरीच विनंती करू भाऊ की थम आज अखिल भारतीय बंजारा समाज साहित्य संमेलन आता थम उद्घाटन किती बद्दल तमाम वाशिम जिल्हा बंजारा समाजावरती तमाम मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण आज प्रत्येक वर्ग आपण बंजारा समाज आता इथं कलेक्टर साहेब किंवा अनेक देशा वेगळी स्वर्गीय वसंतराव नाईक स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब माध्यम माहिती अनेक लोक घडान चलगे अनेक तांडावाडीनं आंगलेदार काम ही नाही घराणं किदोचं. आणि आज आपण देखरेचा मनोहर भाऊ सुद्धा मंत्रिमंडळ देताना अनेक काम आपले लोकूर किदो सुधाकरराव नाईक अनेक लोकून आश्रमशाळा दिनो अनेक कॉलेज दिनो अनेक लोकूर घड्याळ काम ही नाही घराणं किदोचं. आपण आत्रीच विनंती करेलचं की आप नवीन पिढी माई आपलो युवा नेतृत्व इंद्रनील नायक छ आणि वो समाजे सारू कधी बी आवचं और सोबत आपण रेर जबाबदारी सुद्धा आपल्या सदैव जबाबदारी रिय हीच मन आज प्रसंगी विनंती करेलचं मन खात्रीचं की आजे ताणी आपले बंगलारो लाल दिवा गोकोनी पण आबे दी आडाई वर्ष आपण चलगे पण भाऊ तमेन बंगलानं दिवा तेवढो भागच न तू गोरमाडी वाटे बुकली कारण जोपर्यंत आपले ना सत्ता ताकद आपल्याकडे आम्ही मालमच दी आडे वर्षे माही काही अनुभवाचं अरे 5 मळीनी होतं बंजारा समाज लोकून 5 मळीनी माहीत आहे ना मंत्रालय माही देखुणाचं येऊन धामुणाचं भाऊन मालमचं मारसरिकेनं सुद्धा 4-5 वेळा होते बोला ताडी मग मंत्रालय माही पोचून म्हणजे ही परिस्थिती राठोड ही निर्माण वेगळीच आहे वर्षावर आपल्या कधीतरी जागरूक मिळणं भागचं. आज आवडा बोलू महाराष्ट्र जे वसंतराव नाईक आता तुम्हाला साहित्य माहीत मग होतराव घ्यायचं मी म्हणा वसंतराव नाईक जे आज महाराष्ट्र जत्रा मुख्यमंत्री वेव्या जे महाराष्ट्र राज्य सरकार स्थापन होतने ती जत्रा मुख्यमंत्री वेव्या ओ माई वसंतराव नाईक 11.5 वर्ष मुख्यमंत्री असो कोई मुख्यमंत्री हो कोणी सलग मुख्यमंत्री करताना वसंतराव नाईक ओ माई देनच आज वो घरे ना किंवा वो महाराष्ट्रानं गोरमाटीन गरजच करताना मारी विनंतीचं की तुम्हाला साहित्य संमेलने माहिती तम एक ठरावलो आणि इंद्रलिंग भाऊनं शरद पवार साहेब समोर दिलो कोण्यानं मंत्रिमंडळ लेव आत्रीच विनंती तुम्हाला समजा करू छू एक आचो कार्यक्रम मनोहर चव्हाण विय प्रकाश भाऊ विय उद्या सदर सहकारी विय खूप कार्यक्रम आचोली दे तुम्हाला मने माहिती अभिनंदन करू खऱ्या अर्थाची आज भाऊ आत्रा वायाचं की साडी तांडूची वायाचं वाया नात्राची लोक कमी आहेचं पण जिजने कार्यक्रमचं सवारसुद्धा लोक आहे जे काही लोक रेगेचं कोण होती तर काळजी करू मत आपण जे 5 लोक बी आहे वो 5 लोक में शक्ती दखाडो आणि ताकद बढ़ाओ. अखिल भारतीय साहित्य संमेलन वाशिम शहर लिहिते और बदल मनपूर्वक तुम्हाला स्वागत करू छू अभिनंदन करू छू ती शब्द समाप्त. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवालाल. आणि बोलू जबड़े में घालने हाथ मौजच दात जात ये हमारी देखो चालन पान इतिहास इतिहास जर पान हम चालन देखे तो हमारा आत्री सभ्यता कभी दिखाई नहीं, हमारा आत्रा शूरवीर कधी दिखाई नहीं. मार दादा कहतो तो की एके वरती वाघ पाणी पितो तो आणि एके वरती म पाणी पितो तो असे वंशजोरा हमारा आमदार आताच जे इंद्रनील भाऊ विषयी आपण दिलीप भैया बोले हा नेहमीच वंदूर पाटीचीचा हाच कोरिशद गोरमाटी पाटीचीचा अब्दुल तोफखानचा हम तो चिल्लर लोकचा समाज कार्यकर्ताचा केर अर्थ हीच की आज हिंदी चित्रपट सृष्टी बाहेर एकही हिरो आता स्मार्ट कोणी भी आहे तर आम्हाला इंद्रनील भाऊ स्मार्टचं तरी मी तडको फरताळी नाही साहेब स्वप्न पूर्ण करायला प्रयत्न करलोच तडके माही फरक आता गोरो मनक्या जर तडके फरो मग जर दिचारदन तांडेसा बरो तर टाडरिकच काळो भूरवेल दिग्रा बापू तू आणि इंद्रनील भिया दंड रात तड़के परच तो धन्यवाद भिया. वागड़ जे हमारी आज आता बेटी हुई हमारे भानुताई जाधव अकोलावाड़ा हमारे जिला परिषद उपाध्यक्ष वसंत मानरा पंचायत समिति सागर जाधव सभापति आता उपस्थित हुई भानुताई जाधव मैं विनंती करू की वंदूर स्वागत करियो. सागर जाधव. धन्यवाद मान्यवरांचे आभार. पहिल्यांदा हे साहित्य संमेलन स्मरणिकार नामच झमरका ही हमार प्राचीन संस्कृती नृत्य प्रकारचे झमरका विमोचन आता वेरोचं वरनंतर गोर बंजारा वर्णमाला लेखक युवराज महाराज.
बंजारा समाज खरं लोकशाहीवादी जीवन जगतो तो बंजारा कल्चरेर जर अभ्यास केले तो संविधानामध्ये कमीत कमी 60% बंजारा कल्चर तसेच वसच आपण दिखावचं पण वर्षारू बंजारा कल्चरेर मूळ कल्चरेर अभ्यास आपण करू लागे लोकशाही कविता ND राठोड सर लोकशाही कविता यांच्या कवितेची मा हे दी पुस्तकेर विमोचन आता मान्यवर करिया असं मोदर विनंती करूच ND राठोड विहार लोकशाही कविता डॉक्टर प्रकाश राठोड इंदुरी हे भटाळलेले लोक कसले गोर बंजारा डॉक्टर यशवंत मनोर यांच्या कवितेतील सूर्य प्रतिमा हे दी पुस्तकेर विमोचन मान्यवर करिया असं मोदर विनंती करूच ND राठोड सरेर लोकशाही कविता हे विमोचन लोकशाही कविता कवी ND राठोड हे भटाळलेले लोक कसले गोर बंजारा डॉक्टर प्रकाश राठोड डॉक्टर यशवंत मनोर यांच्या कवितेतील सूर्य प्रतिमा प्राचार्य डॉक्टर प्रकाश राठोड हे पुस्तकेर विमोचनात वेरोचं सर्व मंडळींनी टाळ्या वाजवून स्वागत करावं अशी विनंती करतो. आपण स्वतः देखलेचा जे आपण आशीर्वाद मानलेलो होतो असे तपस्वी रामराव बापू आपले समाजेर राजकारण्यान दिलो पायाच मोठो जे नामे ते आपण राजकारण करायचं हो स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब पद्मश्री रामजीजी भनामत साहेब माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकर नाईक साहेब आज हे गोर बंजारा साहित्य संघ द्वारा आयोजित वाशी मात्र गोर बंजारा साहित्य संमेलनाचे कार्यक्रम संमेलन उद्घाटन वेगो आणि असे कार्यक्रमाला उपस्थित आपण अध्यक्ष रूपी आले हुए डॉक्टर प्रकाश राठोड साहेब उनके उपस्थित राठोड साहेब के नाईक साहेब संजय जी महाराज औरंगाबाद काही छोटे मोठे कार्यक्रम बोलून राजपाल जी म्हणजे उपस्थित शेख मान्य साहित्यिक समाज प्रेम करणारे समाज सर्व सुखी दुखी भरेवाळे शेमार याडी भाई बहन अनुकूले साहेब मी आपलं नाव घ्यायला विसरतो पण मी आमची थोडीशी माफी मागतो की आम्ही थोडा बंजारा संमेलन असल्यामुळे आमचा फक्त राजकारणाविषयी बोलायचा यावरून भांडाचा एखादी मनक्याची फायदो विरोधावर तारीफ करायचा आणि एखादी मनक्यान भांड्याची जर राजकारणात फायदो विरोधावर भांडाचा पण राजकारणारो भाग विगो आज आपण शेन एक लक्ष्य प्रकारांचा आहोत की असे साहित्य संमेलनावर गरज कायच पण गरज हीच की हीच प्रोग्राम जर साहित्य संमेलनावर ऐवजी जर दुसरो काही प्रोग्राम रहतो जर ऑर्केस्ट्रा प्रोग्राम रहतो तर आता गर्दी नावडेवाळपणे आपली गर्दी घेतली पण जरा मग राजकारणे माये वत्ताणू मनही वाचन शौक कोणी ना मही वाचतो तो कोणी राजकारणे मारवा धानू मन धकान पडो की आपण वाचन छे वर येते आपण लार पडण्याचा कारण वाचन चालू की दो समाजाबद्दल आपण राजकारण करायचं त्यांना समाजात माहिती चावायचं
आणि राजकारणी उतरण जर तर राजकारण वेगे आणि आमदार करण निवडून आवचो त्यांना पूर्ण તમાર ભૌગોલિક દૃષ્ટિ તમાર રાજ્ય તમાર દેશ आणि कधी कधी विदेशेर बी मान्य सर्व આપણે नॉलेज चावतो सर्व वाचन फार आवश्यक છે मार पहिले आपण बोले बिया पण खरोखर तो खूप आवडो की તમાર जे दृष्टीचं आणि તમાર जे મત છે मत આપણે गरज છે की શેર માથે ઉતરાયણ આવছো આપણે પણ ઓના આપણે ના શેર માથે પેરે સારું ખૂબ વેळ लागेवा છે खूप मेहनत लागेवा છે की अंधश्रद्धा ठीक છે एखादी वेळेस समाजाचं पूजा पाठाचं वर पण आपण सहभागी होईन आहोत वोच पद्धतीने एक 4 सालेती मार जनसंपर्क खूप फररोचू मस्त व्यायाम जाऊचू एक दली मैं 8-8 10-10 कधी कधी 12 व्यायाम जाऊचू परवा ती 8 निघूचू तो 4-5 वाजे ताणू फरूचू आणि उमई एक पद्धत आपण समाज मास वेगळीचं 11:30 वायाचं 3 वाजता लागायचं आणि मग राजकारणी रेती मार उठणं बेसणं प्रत्येक समाजाच्या लोकसोबतचं उठणं बेसणं तर आपण समाजाचे लोक सोडून दुसरे समाजाचे लोक कसं की बा तुमच्या लग्नाला आम्ही येत नाही कसं आलो तर आम्ही 5 मिनिटात भेट देऊन चालले जातो कसं नाहीतर मग लग्न लागल्यानंतर 5 मिनिटासाठी येतो कसं आणि जे लोक आण बेसचं म्हणून मी 3-3 तास बसारणं म्हणजे मार खरो તમને वाईट मत वाटे तो पण सत्यवाद केलो છું તમને वाया वेळेक लगाव पूर्ण समाजम आपण नाम आचोरीय मुहूर्त काढून काही मत कसं जर 11:15 तर मुहूर्त काढायचो 3 वाजता वाया करायचो वरपेक्षा मुहूर्त मत काढूनही कसं पत्रिका सरळ लगतो आपल्या 8 महिन्यापर्यंत किंवा आपल्या मनाने जेव्हा यायचे तेव्हा या वोच विषय पर आज बोलेवाळो साहित्यिक मग आता खरोखर तो आज जत्रा बी विमोचन व्हायचं हे पुस्तक संमेलनचं हे पुस्तके माहिती जे जे आपण वाचतो आहे जे जे आपण समाजर भले सर्व वापरतो आहे वापरेन चावचं वाचन करेन चावचं आपण फक्त गीते माही सांभळत येते की समाजर काहीच म्हणजे मग तो 82 जन्मचं करण मनवत्रा काही मालमशी पण जे सांभळते अरेचा आज भी खेडापाड़ा जाऊँ तो मैं कोई वयस्कर 80-90 वर्ष कोई धकागोत वर्गन बेस जाऊँ तमार काळेर वसंतराव नाईकसाहेबर आठवणी आपले समाजरे आठवणी को करन म्हणून विचारूच शेन जनावो कसं किंवा हमार भी दादा किती ते कसं म्हणजे 150 वर्ष वाद कचो की आपण फक्त ते गीत होळी आणि गीत हे माहीत आपण समाज समजतो तो आपण की कसोचं समाज काही समाजेर वावर कसोचं समाजेर लोक कसे रचो पण जना ती साहित्यकार आहे लागे साहित्यिक आवगे म्हणल्यार जना ही आपण ना बारकाई ती समजे लागो की आपण समाज कसो कतर आणि काही प्रगती करते आयचा आपण कुणशे दिशा ताणू जारेचा आपण मन किती वेळेस खूप आनंद होतं की આપણે માંડવી સમોર સ્વર્ગીય બળીરામ હીરામણ પાટીલ જે ब्रिटिशकालीन जना भारत स्वतंत्र मळेर जना वो काळे माई पूर्ण आपले रिसोडेर आमदार आयचं म्हणून मग स्वागत करूच आता परिवार असोच की जे ब्रिटिश काळेमाई जना समाजेर मालक कमी केली ब्रिटिश काळेमाई आपण समाजेर माहिती काय जर काही परिस्थितीचं आणि वो कसो रहेन तो वो काळेमाई मार पडला ना बळीराम पाटील पुरो भारत फरक आणि वोती आपण प्रेरणा मिळीचं ओर बाद आपण साहित्य तयार व्हायचं आज भी मन वाटायचं थोडा बहुत आपण प्रेरणा उन्नतीच मिळत समाजात आपण जे काही लकाचं आपण शेअर उन्नतीच प्रेरणा मिळायचं वसंतराव नाईक साहेब बी आहे सुधाकर भाऊ बी आहे त्यांना पण प्रेरणा त्यांचीच आहे आज आपण समाजमय पण 2-3 मुद्दापच बोलायचं एक म्हणजे आपण शिक्षण काय लाचा शिक्षण लारा खरोखर तो आपण समाज आता बोलवचं शिक्षणात जास्त ध्यान दानी आपण
खास करून आवर्जून छोरीवर शिक्षण हे जास्त ध्यान द्यायचं आवचं. मग घडी घडी उदाहरण दूसू तमने बी आनंद वे सांभळन मार ससरो छ KG वंजारा साहेब गुजराते IAS ऑफिसर और छोरी जन्म देखेन गो ना हमारे वेदों से जुड़ गो और बाद वो वाया वेर बाद भी शिक्षण करेल कारण की तो मकोन बिलकुल कर मको तो आज मन खूप आनंद होतो केतू वेळेस की मग आज LLB करमेलो छू पण હું BCom करन LLB करन LLM करन PhD ने एडमिशन लीधी पण PhD अब थोड़ा कारण थी छोड़े वाला छू पण PhD ताणून चली गई छ तो मना अभिमान छ की माती दादा मा टांटी शिक मेली छ और अभिमान छ मना आपल्या खेडापाडाम जर की आपण समाजेर दृष्टिकोन कायचं खेडापाडाम की आपण व्यसनेर आधी भी भक्कम लोक जारेच आपण व्यसने लागे नानके छपछार व्यसनेर आधी जारेचं वो जर होतं लागे तो वाचन तो खूप दुरेर वाद मुंड्यांक शिक्षणही करत कोणी और ऊपर डाऊट सर येर ऊपर भी आपण समाजेर असे काम करेन आवचं. मारा ससरेबद्दल मैं बोल रहा तो तमने 2 मिनट ओनूरबद्दल भी बोलू छू की वो बळद ढोर हकालतो तो राजस्थान गुजरात बॉर्डर बोलून ढोर हकालतो ते वो 2-3 भाई होते ती वो शिक्षण लेन शुरू किदे. एक भाई सिती मोठो छू IPS वियो IG क्राइम ब्रांचे जान रिटायर हुयो DG वंजारा साहेब. तो 2 नंबर मार ससरो KG वंजारा वो IAS अधिकारी समाज कल्याण कमिश्नर गुजरात गवर्नमेंट वो तो जान रिटायर हुयो. तीसरो भाई उपसचिव आरोग्य और बाद अब कोणसो तरी आयोग मळो म्हणून मैं थोड़ा माहिती लीधो कोणी आणि मार सासू कनाई शिकी कोणी वन लगती आई नहीं काय आई नहीं वन पण वो मोठ छोरीन वो DYSP कितीचं नानकी छोरीन वकील कितीचं आणि वर बॉडीनं मोठी बॉडी द्यायचं वर बॉडी कर्नाटकाचं बॉडीनं IPS कितीचं आज वो IPS वेगळीचं आणि आज वर ट्रेनिंग चालूच म्हणजे त्यांनी शिक्षण छे शून्य वो આપણે છચારું आणि બોડીને शिकावचं छोरापेक्षा छोरी आणि बोडीनं शिकायला प्राधान्य दिली. येशे काही आपल्याचा विषय येर सर्व एकमेवच की असे जे बी प्रोग्राम विय साहित्य संमेलन असे प्रोग्राम आपण नावर्जून आईन चावचं अंग पुढाकार लेन चावचं. खरं म्हणजे मग किती डरुनी करून मान्य करेन काही आळीचे भक्कम लोक प्रयत्न केलेचं की मग प्रोग्राम नाव मग विचार किदो की प्रोग्राम रूपरेषा कायचं येती दिशा आज वेळाचं का खरा वेळाचं समाजेर तो येती दिशा निश्चितपणे 100% आज वेळाचं. आज हम राजकारण करायचं भी आता मी एक विषय आजी बोलले एक विषय इथे झालेला आता की राजकारणात समाजातच वेगवेगळ्या पक्षात राजकारण जेव्हा करतो तर तेव्हा पक्ष वेगळे राहतात सर्वांचे. पण तुम्हाला मी एक उदाहरण पण देतो आमचं की आम्हाला मी थोडं आमच्या भाषेत बोललो तर चालेल. छोरा मार विरोधी होतो वो आज भाजपेरो विधान परिषदेरो सदस्यचं आणि निवडणुकेर दन निवडणुकेर निकाल लागो मग निवडून आवगो हो दन आम भुलगे कोणशे पक्षांचा आम प्रत्येक समाजाच्या कार्यक्रमाने एक स्टेजअप जाण पेसाचा एक जागे पेसाचा आणि वर कार्यकर्ता उडून घेतो आम्ही एक दुसरे काम करायचा जे हा मानू ठरावेलेचं जे दन निवडणूक लागे वदन पक्षेर काम करेल जे दन समाजासमोर उभरेचा बिलकुल पक्ष राजकारण बाजून गेलं ना आम्ही एक जागे उभरेवाळा समाजासमोर. इशे राजकीय लोकेर काम छा राजकारण करणं मी त्यांचे पर उपस्थित सेन एका एक महत्त्वाचा विषय आहे थोडंसं मराठीत बोलूच विषय कारण मी सर्वांना समजायला पाहिजे म्हणून. साहित्यकारण राजकारण आणि धर्मकारण यांची आपल्या आपल्या जागेवर एक विशिष्ट
एक विशेष महत्त्व आहे याचं एक दुसऱ्याच्या फायद्यासाठी वापर केलं पाहिजे, पण त्याचा चुकीचा वापर करायला नको कधीच. या मागच्या 2.5-3 वर्षात असो किंवा मागच्या 5-6 वर्षात असो, राजकारणाची पण व्याख्या बदललेली आहे, एकदम स्तर खालावलेला आहे. स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांची जी शिकवण आहे ती माझ्यात पण आहे, म्हणून मी कधीही राजकारण हा समाजाच्या भल्यासाठी आम्ही केलेला आहे, पण समाजाचं नाव घेऊन राजकारण कधी केलेलं नाही आहे. आता भरपूर लोक हेही म्हणतात की बा तुम्ही इथे दिसत नाही तिथे दिसत नाही. अरे तिथं राजकारण चालते, कशाला येऊ? श्रद्धा आहे ना, आमच्या मनात आहे, बंजारी आहे, बंजारीचं रक्त आहे, वसंतराव नाईक साहेबांचं रक्त आहे, त्याचा अभिमान आहे मला. दाखवायची गरज आहे का त्याला? काही गरज नाही दाखवायची. आता समाजाचे भरपूर प्रश्न आहे, आमचे आयोगाकडे प्रश्न आहे, मी विजयटीच्या समितीत आहे, आम्ही प्रश्न मांडतो तिथे. आणि कुठे मोर्चा निघतो एखादा तर तेव्हा पण लोक म्हणतात की तुम्ही येत नाही. अरे माझं काय म्हणणं आहे, पहिले तुम्ही समाज एका जागेवर आणा, आम्ही तुमच्यासाठी कुठेही उभं राहतो. तुम्हाला आमच्या मागे उभे करणार, गोळी आम्ही खाणार पहिले, पण एका जागेवर राहा. समाजाने एका छत्रीच्या खाली उभं राहायला पाहिजे. राजकारण आपल्या जागी होत राहील. मला आता काही दिलीपदादा बोललेत की बा मंत्रिपद यांच्या घरात नेहमी असायचं आणि यांना मिळायला पाहिजे. तर आपलं धन्यवाद, आपण बोललात ते. पण मी राजकारणात किंवा आमचा परिवार राजकारणात या पदासाठी कधीच नाही आहे. मी पद मिळायचा असतो तर तो मिळतो, आपल्याला आपलं कार्य करत राहावं लागते. आणि मी तर म्हणतो मंत्रिपद असलं तर थोडंसं व्याप वाढतो आणि आपल्याला लिमिटेशन येतात, समाजासाठी खाली उतरता येत नाही. आमदार म्हणून 100% मी आपल्यासोबत खाली उतरू शकतो, मोर्चाला तुम्ही त्याला संबोधित करू शकतो. म्हणून पहिले आपल्याला जे मिळवायचं आहे समाजासाठी ते मिळवून घ्यायला पाहिजे. पदं येत राहील, जात राहील. माझे डोळे उघडले, मी पैदा झालो तेव्हापासून माझ्या घरात पद आहे, म्हणून मला सर्वच माहिती आहे. आता सेच मान्यवरचं से मान्यवरीन पूछूं कि आपण थोड़ा अपने गामे में अपने तांडे में अपने जिला में अपने तालुका में एक प्रचार करो. मैं वायर मुद्दा ये सर्व ले रो कारण की मैं स्वतः व्यायाम करूँ छूँ, मैं मालम से कदा चलू वाया फक्त वेळ लगा. આપણે સમાજર બદનામી ઓરત येते वेरीज फक्त. मग प्रत्येक जागे मीच पूछू की આપણે समाजर बदनामी जे वेरीज होऊन धबाडो. कोणी लग्नात बसत नाही दादा, 3-3 तास बसावं लागते लग्नात. कोणाला घरचे कामं राहतात, कोणाला ऑफिसला जायचं असते, कोणाला दुसऱ्या लग्नात जायचं असते. विनंती करू છું वाया वेळ लगाव, तिथीनुसार लगाव वाया. આપણે સમાજર કે ભારત ચર્ચા વેરીचं થાमेन सावचं शे साहित्य की ओर मी मग आता अभिमान व्यक्त करू છું. आणि एक बंजारा पुकार म्हणून पेपर दे मायचं पेपर मी वाचलो होतो मग की शिक्षणाचं महत्त्व कायचं आणि शिक्षण का गरजेचं. एम यहाँ पर एक दी एडवर्टाइज एक डॉक्टर सौ मोहिनी चव्हाण MBBS MS FME BH ई मोतियाबिंदू काचबिंदू रेटिना तज्ञ म्हणजे नेत्ररोग तज्ञचं. तर वेर बारे माहिती मिळली आपण. तो अभी खूब वाची हुई अभ्यास की हुई है, संस्कार आचे बड़े हुए जना डॉक्टर नीचे नहीं. मारा मित्र बेटो था अपना डॉक्टर विशाल पवार और सख्खे बेनेर छोरा म्हणजे भाणजो वरही फोटो से पेपर माझ. डॉक्टर श्रीनिवास प्रकाश चव्हाण MS ऑर्थोपेडिक वेमेलोचे एन नाट्यपणी थी देखो छू पहले वर्गे में जनाती देखतो आ रहा हूँ. तो ये अभिमानेर वाच नहीं अपने समाज सर्व अभिमानेर वाच. तो जत जत अभिमान ती आपण गदडी उपरवीय वशेच कार्य करोत, वशेच कार्यानं आपण पुढाकार द्यायचं असे शिक्षणाचा अभाव. आता तुम्हाला आरक्षण आहे, आम्हाला आरक्षण आहे. आरक्षण असून जर आमच्या याच्यात शिक्षण कमी असेल तर त्याला वर आणावं लागेल ना आपल्याला. એમાં પત્રિકામાં બી મેં વાંચતું જ દેખું કે આપણે પૂર્ણ ભારતીય લોક છે એમાં म्हणजे આપણો સમાજ आपण संघटित કરે वाटचाल तो खूप दरेથી ચાલુ છે. સ્વર્ગીય વસંતરાવજી નાઈક સાહેબ સામુથી ચાલુ છે. એમાં મને છત્તીસગઢે બી લોક દેખાડે છે, મને મધ્યપ્રદેશે બી લોક છે, તેલંગાનાર છે, કર્ણાટકાર છે.
तो जना आपण संघटित वेर तो सुरू कर दिलेचा संघटित वेर काही केरेवा आपण वाया बी आपण एक दुसरे राज्य वेरेचं आपण कर्नाटक वच तेलंगाना वच मार गुजरात वेगोचं केरी मध्य प्रदेश वच तो यार फायदो આપણે સમાજે મોટો કશો કરે ઓર સૌ એર ફાયદો લઈ જાઓ આપણે आज खरोखर तो सेना थोडासा वेळ वेगळोच मनही वेळ वेगळो आतुरेस आज ही जे कार्यक्रम संपन्न व्योच एमाई प्रत्यक्ष रूपी किंवा अप्रत्यक्ष रूपी मार थोडा किंवा मार परिवार आहे हमारा सहभाग रचे एमाई आणि मग परत एकदा शब्द दुसू की मग केती दरेवाळाची तमेन सहभाग हमारा आयुष्यभर रेवाळो दर संमेलन रेवाळो असे संमेलन नेते जावतं आणि शेवटी आयोजक आणि शे तमाम साहित्यिक शेरमा आभार व्यक्त करू छू शे पामणेर बी आभार व्यक्त करू छू अध्यक्ष महोदय बी आभार व्यक्त करू छू आणि मार भाषणानंतर मन अध्यक्ष महोदय मन परवानगी देवणो की मन मुंबई जायर साथी थी मुंबई जायर सोडून परवानगी दिवचू आणि समाजेर एकता सर्व प्रार्थना करू छू जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवालाल जय गोर एकता. धन्यवाद साहेब. आपल्या अमोघ वाणीतून जेव्हा पाऊस पडून जातो आणि माती सुपीक होते त्याचबरोबर समाजाला काही काळानंतर काही गोष्टी ह्या स्वतःमध्ये बदल कराव्या लागतात आपण आपल्या भाषणातून सुचविलं. आपल्याबद्दल सांगावं वाटेल की त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असून सुद्धा साधं राहणं, राग असून सुद्धा शांत राहणं, अधिकार असून नम्र राहणं यालाच आयुष्याचं मॅनेजमेंट म्हणतात आणि आपल्या ह्या बोलण्यातून आम्हाला कळलं. त्या सभेत आताच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आदरणीय सन्माननीय सन्माननीय निधडील भूपती अशी मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तरुण आणि युवा नेतृत्व रिसोड मतदारसंघाचे आमदार अमितजी जनक यांचा स्वागत साहित्य संमेलनाच्या वतीने करण्यात येत आहे. प्रबोधनकार महाराष्ट्रभर परिचित असलेले बी डी राठोड सर आणि श्रावण जाधव सर या दोघांचे सत्कार. बहुत स्वागत करते सत्कार करते विनंती करतो. बहुत सत्कार करते विनंती करतो आणि इथे आमंत्रित करतो सदिच्छा केवळ सदिच्छा देण्यासाठी मुख्य संयोजक राजकोट भेट करावे. क्रांतिकारी संत सेवालाल महाराज आणि भारत देशाचे आणि महामानवांना अभिवादन करत आज विचारमंच उपस्थित तिसरे अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलन अध्यक्ष आदरणीय प्रकाश भाऊ राठोड, पिकातुल्य भिके नाईक साहेब आणि आपले समाजाला तरुण तलबदार युवा नेता नाईक सागर मंचर इंद्रदेव भाऊ आणि गोरबंजारा साहित्य संघ अध्यक्ष पूजनीय मारवडील राठोड सर, शाहीनाथ मुनी कारण 3 मिनिटं दिले उपस्थित विचारमंच झालेली सन्माननीय आदरणीय मार भेणे आणि उपस्थित पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य गावे खेडा माहिती बहिणा भगिनी पत्रकार बंधू आणि बहिणींनो मग संयोजक राजनीतिक खाली स्वागत करू छू भाइयों मैं फक्त 3 मिनिटं बोलणार छू कारण मला 3 मिनिटं देवाने नाम बयान केला होता 3 मिनिटं बोलून बाकी जे होता म्हणजे इंद्रनील भाऊजी काय अर्थ इंद्रनील भाऊजे शब्द आवाज बोले की मनाने आता साहित्य संमेलन ना ऐसा रोको होतो और उत्तर मग के डायरेक्ट मार आगेवर आमदार साहेब 1 मिनिटं शुभेच्छा द्या आणि अशी विनंती करी मग काम आले आणि सारी टीम इकडे दोपहर टाइम होतं 2:30 वाजले सर
डायरेक्ट आर्टिस्टची भाषेने सुरुवात करू म्हणजे सारी लोक सामने आणि त्यानंतर माझी सारी लोक बोली याशिवाय विनंती कर इधर तुम्ही आपण देखरे का जवळजवळ साहित्य संमेलन 20 साल की चालू जहाज में रो सवार में रो परमिशन ले रो लेकिन कोरोना आवानी थी साहित्य संमेलन लेने कोणी आयो मला काही वाटायचं की आपल्या समाजात आधी मोठी फूट पडली तर आपण खेकरवरती कसा समाजात किती मोठी खेकरवरती आपण समाज आपण घरवाई भाई आपण टांगे फिरलो आपल्या समाजावर आपल्या प्रगतीला अधोगतीर कारण द्यायचं तू स्वतः आपलं समाजाचं साहित्य संमेलन ही सामाजिक शैक्षणिक आर्थिक विचार करे चालू या आपले विचार देवाण करे चालू ही साहित्य संमेलन भरायला नावाचं परंतु आता समाज मायमावने दुश्मन घेऊन समाज द्रोही घेऊन हे समाज व्हॉट्सअप आणि फेसबुक या माध्यम माहिती समाज संमेलन आता बदनाम करायला षडयंत्र रचण्याचं म्हणजे जे मूळ विचारधारा आपल्या समाजाने देत आहे आपण त्याचं नाव घ्यायला लागलो सारी पुरोगामी विचार लोकांचं भारत देश मायकोर बंजारा समाज संस्कृती इथं 1000 सालेपूर्वी संस्कृतीचं आणि सारी देश साहित्यिक विचारानंतर ही संस्कृतीच मांडणी करीत व जातीला मांडणी करीत आपल्याला कोणी माहिती दुसऱ्या धर्माला किंवा जात किंवा धर्मांतर करता गेली आपण गोर व्यक्ती आणि गोर करण्याचा होता जिथे आपण केली जायची विचार करायची आपण बोलून संस्कृती करून विचारधारा इथे काही सर्वश्रेष्ठ ही हे संस्कृती आपला सर्वश्रेष्ठ संस्कृती त्याच्यामध्ये केलीची कारण हे जे समाजकंटक लोक जे बदनाम करायचं साहित्यिक लोक हे नालायक लोक फक्त आणि फक्त पत्रिका नाम कोणी आले कारण साहित्य संमेलन बदनाम करणार तर आम्ही साहित्य संमेलन लोक आवाज येते प्रमुख लोक आमदार येते खासदार येते मिनिस्टर येते मंत्री येते साहित्यिक येते विचारून देते खोटी माहिती वाटते देते की आम्हाला 70 लोक 80 लोक ऍक्च्युअली जर देखील झाले तो व्हॉट्सअप आणि फेसबुक हे 5 सोच कधी करा बसेल तो कधी करा रिटर्न बोलू मला स्पष्ट बोला माणूस ये पत्रिका सारी समाज बदनाम करे काम कर रहे सर तो हम हमने शॉर्टेज मुझू ये वो तुम जे महाराष्ट्र गाड़ा में लोग सर हमारा 17 की नहीं उन्हें पंचायत तुम एक ही को तो तुमने अशी विनंती करू छुआ की समाजवादी सारी पुढारी कर उन्हें लोग कोणी काय पण तुमने काय होतो की नेले वो जता समाजवादी साहित्यिक विचारवंत जता समाज सुधारक जता संघटनाच येणे केली येती सारी पिढीच कारण जे लोक हे सारी एक वेळी ते लोक समाजिक विकास वेळी ना समाजाला राजकारण अर्थकारण पुरुषच साहित्य सगळ्यांकडे विकास कोणी आहो तम थोड़ा पुढाकार लो ये सारी लोगों तम बनाओ तम बना का सारी एक मैंने रखा है हमारा तरी कोई बना है साहित्यिक लोग कोई बना है तो आए तो एक दूसरे टागे फिर मो मोटो राजनैतिक मोठी मो पॉलिटिशियन मोटो मो साहित्यिक भी होनी वो प्रॉब्लम होतो ही वो साहित्यिक लोग बाजू ना कारण तम पुढाकार नाही पाहिजे एक बॅनर आहे बोले लारो आता विनंती करतो बोलून धरो काही जर मला दी शब्द बोलून संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो जय श्रीराम जय महाराज धन्यवाद यशपाल भैया राजपाल भैयाचे अनुसार अध्यक्षीय भाषण अतिशय महत्त्वाचं आणि मूळ सामनेशिवाय संमेलन मजा झाली कारण इतर मान्यवर दिल्ली लोकसं ते दिल्ली म्हणजे सदिच्छा व्यक्त करणारे माणसं तर मी डॉक्टर सुषमाताई बनपुरे संस्थाध्यक्ष शांती विद्याभवन बिगडो नागपूर यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटांमध्ये या साहित्य संमेलनात सदिच्छा व्यक्त कराव्या आदरणीय मंच इससे अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन माझे आवडते आणि मी पाहिलेला साहित्यिक प्रकाश राठोड त्यांच्यासाठी मला शब्द उगत नाही आहे असा लेखकच मी पाहिला नाही त्यांचं आजच्या अध्यक्षपदी आपण सगळ्यांनी त्यांना अध्यक्ष म्हणून निवडून दिलं त्याबद्दल अभिनंदन मैं हिंदी में बोलूँगी आपकी गोर बंजारा भाषा मुझे ऐसा लगता है थोड़ी थोड़ी मारवाड़ी और गुजराती मिक्स है तो मुझे समझ में आ गई मैं हिंदी इसलिए बोलना चाहती हूँ कि हम सभी को हिंदी अच्छे से समझ में आती है आदरणीय कांडा कहा
समझ में आई कि नहीं आई। रगों में जो खून बह रहा है वो एक ही जैसा है, जिसका रंग लाल है। हम सब एकत्रित होंगे अपने देश के लिए, अपने समाज के लिए कुछ करके दिखाएंगे। यही आज इस सम्मेलन में बात करती हूँ और आपकी रजा लेती हूँ। धन्यवाद।